मैदानाच्या आतमध्ये मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. एका साईडला मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 चं पर्व पहिलं बाजू आहे आणि बॅटिंग करणार संघ एसएन कलेक्शन गोरेगाव. पहिला बॉल आपण पाहतोय, टप्पा पडल्यानंतर आउटसाइड डोप टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. पहिली मॅच आपण पाहिली जिथे एका साईडला टीम श्री समर्थ कृपा कुरवडे संघ होता, एका साईडला टीम आपण जर पाहायला गेलं तर अंश देवांश फायटर होता आणि त्याच वेळेला अगदी शेवटच्या बॉल वरती विजय येताना पाहायला मिळाला, तो म्हणजे श्री समर्थ कृपा कुरवडे या टीमच्या बाजूने तो संघ मॅच जिंकताना पाहायला मिळाले. हो, या वेळी आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, टायमिंग तितकेच प्रॉपर नाहीये, बॉलच्या वेगानं आपण पुढे जाताना पाहायला मिळतोय, अडवण्याचा प्रयत्न तिथे चांगला राहिलाय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या धावसंख्येने धावपकावरती आता आपल्याला पाहायला मिळत होते म्हणजे टीमची धावसंख्या या 3 या आकड्यावरती आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सुशील ढाकवळ, तिलोरे गावाला बिलॉंग करणारे टीमचे कॅप्टन दाखल झालेत आणि त्याचबरोबर आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये परेश सावंत असतील आणि त्याचबरोबर अल्केश शिगवण याही खेळाडूची काल चर्चा संपूर्ण दिवसभरामध्ये राहिली होती. हो, टप्पा पडल्यानंतर पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये या वेळेला पाहायला मिळतोय सुशील अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. दिवस क्रमांक 2 मध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती आणि संपूर्ण दिवस आपल्या नावावरती केला होता, परंतु हा फायनलचा दिवस तो कोणाच्या नावावरती जाईल तेही पाहावं लागणार आहे. षटकातील आपण पाहतो ते म्हणजे पुढचा बॉल, खोलट टप्प्याचा बॉल आपण पाहतोय. ज्या वेळेला आक्रमण केलंय, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये क्विक घ्यायची होती, चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळाली आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या ही धापावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 या आकड्यावरती आपण पाहतोय. एका साईडला विचार केला तर आकृती 11 रेपोली टीमचे संघ मालक राकेशजी आवाज साहेबांच्या मालकीचा संघ आणि त्याचबरोबर एसएन कलेक्शन गोरेगाव म्हणजे नितेशजी तलवडकर साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात मोनीजी टेंबे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. मी विनंती करतो प्रमोदजी गडकरी साहेब आपल्या शुभ हाताने आपण त्यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करूयात. सगळ्या मॅचच्या दिशेने मॅच फार महत्वाची आहे. मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय, सुपर 6 चे हे संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतायत. षटकातील पुढचा बॉल, हो कोलाट टाकला होता आपण पाहतोय आणि त्याचबरोबर विकेट किपरच्या हातामध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल. कालचा संपूर्ण दिवस अल्केश शिगवणच्या नावावरती जरूर राहिला होता, परंतु आज आपण पाहतोय तो म्हणजे नवीन दिवस आहे आणि नवीन दिवस आता पुन्हा एकदा आपल्याला इथे नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. सलग 3 मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्याच्या नावावरती पाहायला मिळाले, परंतु इथून पुढे आता नव्याने सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. होडगाव कोण गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू, हो कोलाट टाकला होता त्यावेळी आपण बघतो समोरच्या दिशेने ढकलून काढले, लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल झाला, ओमकार जांभरे होते, मिसफील्ड झाली आहे, एक धाव घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न, एक एक चूक आता इथून पुढे तुम्हाला या स्पर्धेपासून दूरवर नेऊ शकते. सध्याच्या घडीला या संपूर्ण आठवड्यामध्ये जर विचार केला तर संपूर्ण गावागावामध्ये नाक्यानाक्यामध्ये एकच चर्चा रंगली आहे, मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 चा हा तरार आणि अगदी ही स्पर्धा शेवटाकडे जाताना पाहायला मिळते. शेवटचा दिवस, मानाचा करंडक कुणाच्या नावावरती जाणार तीही चर्चा आता आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. षटकातील आपण पाहतोय म्हणजे पुढचा बॉल राईट टाइम ओव्हर द विकेटने खोलात टाकला होता, टायमिंग प्रॉपर नाहीये, फटका फसलाय. ओमकार जांभरे कोणतीही चूक करणार नाहीये, महत्वाचा फलंदाज आपण पाहतोय अल्केश शिगवण इथून पुढे मैदानाच्या बाहेर जातील. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. थँक्यू. त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री सन्माननीय भरत शेठ गोगावले साहेब यांची देखील हजेरी आपल्याला या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आपण करणार आहोतच. परंतु 6व्या मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला हातात असताना सुशील डाकवाल आले, बाउंड ट्रॅक वरती धावा फक्त खर्च केल्या त्या म्हणजे 6 आणि एक विकेट आपल्या नावावरती केली. म्हणजे अल्केश शिगवण अष्टपैलू खेळाडू, कालच्या दिवसामध्ये दमदार कामगिरी झाली होती ना,
त्याला पुढे मैदानाच्या बाहेर पाठवलंय आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बांधारी गावाला बिलॉंग करणारे नितेश मालोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्या समोर आपण पाहतो ते म्हणजे परेश सावंत हे खेळपट्टीवरती आहेत. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय उसरगर गावाला बिलॉंग करणारे रोहित डेपे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. पहिली मॅच अगदी पहिली 60 धावांचा पाठलाग करत असताना अंश देवांचा फायटर हा संघ कुठेतरी आपल्याला कमी पडताना पाहायला मिळाला. त्यामुळे ही मॅच आता कशा पद्धतीने जाईल तेही पाहायचंय. षटकातील आपण पाहतो ते म्हणजे पहिला बॉल आपण पाहतोय हलक्या हाताने पाठीमागच्या दिशेने ढकलून काढलाय. शॉर्ट टर्नमॅनच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. डावकुरे हाताचा बाटेर आपण पाहायला गेलं तर परेश सावंतने चांगल्या पद्धतीचं सिंगल काढून अगदी जर पाहायला गेलं तर नितेशला स्ट्राईक वरती आणलंय. कारण आपण पाहतोय म्हणजे बरेचसे गोगावले साहेब आणि त्याचप्रमाणे विशालभाई टेंबे एंड कडून गोलंदाजी करतात. मग त्या दिशेने गोलंदाजी करत असताना उजव्या हाताच्या फलंदाजाला कुठेतरी फायदा ठरतो. हे संपूर्ण आपण 6 दिवस पाहिले आणि त्या कारणानं नितेश मालूला स्ट्राईक वरती पहिल्या बॉल वरती आणलंय. टीमची धावसंख्या आता पकडती पाहायला मिळते ती म्हणजे 7 या आकड्यावरती. 7 ला 1 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका साइडला एसएन कलेक्शन तर दुसऱ्या साइडला आकृती 11 रेपोली हा संघ यस थोडेसे थांबलेत. रनवे मध्ये थोडासा बिघाड होताना पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला आपण पाहतोय फिल्डिंग युनिट तिथे सजवायचं होतं परंतु त्याच वेळेला थांबवलं गेलंय. थांबलेत. पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागणार आहे. कोलाट टाकला होता. आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं. पंचांकडे स्ट्रॉंग अपील जरूर केली गेली आहे परंतु कोणताच इशारा येताना पाहायला मिळत नाहीये. नॉट आउटचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळेल. अपील जोरात केली होती परंतु त्याच वेळेला बॅट बॉलचं कनेक्शन झालं नव्हतं आणि त्या कारणाने नॉट आउटचा इशारा आलाय. परंतु डॉट बॉल हे फार महत्वाचं असणार आहे. कारण का अगदी समोरच्या संघाचा विचार केला तर 3 लगातारचे मॅचेस ते इथून जिंकून आलेत कालच्या दिवसभरामध्ये आणि आता या संपूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीची काम करतील तेही पाहावं लागणार आहे. कारण का हा प्रवास टॉप 3 चा आहे. हो हो आखूड टप्प्याचा बॉल थोडासा होता. लेग स्ट्रिपला हिट करायचं होतं परंतु बॉल बाहेरच्या दिशेने जाताना बा मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये इथून पुढे जोडली जाईल. टीमची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहायला मिळते म्हणजे 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. 8 धावा 8 ला 1 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परंतु त्याचबरोबर प्रेक्षक वर्गांसाठी देखील पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन. आपल्यासाठी देखील लकी ड्रॉचं कुपन आहे अगदी 50 रुपयाचं आणि त्यासाठी आपल्याला मिळते म्हणजे सोन्याची अंगठी आणि त्याचबरोबर ॲक्वा ही आपल्याला पारितोषिक पाहायला मिळते. हो हो याही वेळेला पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. शरीरयष्टीला हिट करायचंय. लेग स्ट्रिपला हिट करायचंय. काहीतरी रणनीती आता आखली आहे कारण का संपूर्ण दिवसभरामध्ये कालचा खेळ पाहिला असेल आकृती 11 रेपोली टीमने आणि आता रणनीती आखून मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. परंतु या वेळेला लगातारचे 2 वाईट टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती आपण पाहतोय. खोलात टाकला होता. आडव्या बॅटने केलेला फटका. खेळाडू तिथे नाहीयेत. वेगाने धावतील परंतु डीप बॅकवर्ड स्कोअर लीग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितेश मालवणेचा वार चौकार. आपल्याला सिद्धू पाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. मॅन फ्रॉम सांगली. अगदी डान्सिंग अंपायरची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली तर गोट्या अंपायर हे नाव फार चर्चेत राहिलं होतं आणि रुचिरचे तेव्हा जर पाहायला गेलं तर त्या हंगामामध्ये सोन्यापेक्षा गोट्या महाग होत्या असं म्हटलं जायचं. परंतु आता पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ते म्हणजे सिद्धू पाजी हे मैदानाच्या आतमध्ये डान्सिंग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. येस तेच आपण पाहिलं परंतु आता आपण पाहतोय ते म्हणजे सिद्धूबाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि अगदी चांगल्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं प्रगती होतोय. टीमची धावसंख्या तापकवरती पाहायला मिळते म्हणजे 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 13 धावा अद्यापर्यंत धावपकावरती. समोर नितेश आहेत. चौकार आलाय. षटकातील आपण पाहतोय ते म्हणजे पुढचा बॉल. हो कोलाट टाकला होता. समोरच्या दिशेने केलेला फटका आपण पाहतोय. डाऊन द ट्रॅक केलेला फटका वेगानं दन 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 करत सीमा रेषेच्या पार.
जश्न नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या संध्याकाळच्या सत्रामध्ये हा मानाचा करंडक कोणाच्या नावावरती जाईल, कोणाच्या गावात जाईल, तीही चर्चा रंगली आहे. परंतु इथे आपण पाहतोय नितेश मालोरे भांदरे गावचा हा खेळाडू 2 चौकार आले. टीमची धावसंख्या पण पाहतो ती म्हणजे 17 या आकड्यावरती. हो हो, याही वेळी आपण पाहतोय थोडीशी लाईन बरकताना पहा मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा येताना पहा मिळतोय. अतिरिक्त धाव टीमची धावसंख्या तबकवरती 18 या आकड्यावरती 18 रन. त्याचबरोबर सूरजची बाउट इथे आलेले त्यांचा शुभ सन्मान आपण करूया त्या स्पर्धेच्या वतीने. विनंती असताना आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर टीमचे कॅप्टन आकाश पांचाल हेही आपल्याला पाहा मिळतात. त्यांचाही खेळ आपल्याला संपूर्ण या मानगाव ग्रामीण खेळाडूने पाहिला आणि त्यांचंही आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक सहर्ष आपण करूयात स्वागत. आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये जिथे दमदार मॅच पाहायला मिळते. मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि अद्यापपर्यंत टीमची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 18 या आकड्यावरती. षटकातील आपण पाहतो ती म्हणजे पुढचा बॉल खोलात टाकला होता, फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. कॉट अँड बोल्डचा चान्स आपल्याला क्रिएट करताना पाहायला मिळाले. कॅच टेकन सक्सेसफुली, मोठी विकेट. बॅक टू दी डग आउट. थँक्यू. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पहा मिळाली. आता कुठेतरी संघ थोडासा स्ट्रगल करताना पहा मिळतोय. 12 बॉलचा खेळ आपण पाहतोय अद्यापपर्यंत. येस, एक बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणाऱ्या षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय. विकेट तिथे रोहित डेपे या गोलंदाजाला प्राप्त झाली आणि त्याचबरोबर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 4थ्या क्रमांकावरती दाखल झालेत भांदरे गावाला बिलॉंग करणारे टीमचे कॅप्टन अमित दसाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. याही खेळाडूची चर्चा मागच्या 2 हंगामामध्ये पाहायला मिळाली. आज बॉलर म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये ओळख होती, परंतु या स्पर्धेमध्ये बॅटिंगही चांगली केली आहे. त्यामुळे या खेळाडूची चर्चा होताना पाहायला मिळतीये. टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि अगदी पहिल्या बॉलवरती पण पाहतो बॅटची कडे घेतल्यानंतर बॉल पाठीमागच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. बॉल होण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहतोय. तिथे थोडस आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे गिव्ह अप करताना आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे लॉंग शॉपला बिलॉंग करेल. 4 धावांसाठी चौकार. करायला टीमची धावसंख्या धबकवरती पाहायला मिळते म्हणजे 22 या आकड्यावरती 22 विथ लॉस ऑफ 2 विकेट. मैदानाच्या बाहेर पहा 2 मोठे फलंदाज गेलेत बाहेर. ओडगाव कोण गावाला बिलॉंग करणार. यस, टीम मीटिंग नकोय. मी पुन्हा एकदा लक्ष वेधेन. आपण षटक क्रमांक 3 नंतर छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. तिथे आपण थोडीशी टीम मीटिंग घ्या आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात करणार आहोत. परंतु आता आपण कोणतीही टीम मीटिंग घ्यायची नाहीये. मॅचला इथून पुढे सुरुवात करायची आहे. ओडगाव कोण गावाला बिलॉंग करणारे अल्केश शिगवण मैदानाच्या बाहेर गेले. यावेळेला ते काही तितकंसं चांगलं करू नाही शकले आणि त्याचबरोबर नितेश मालोरे 2 चौकार जरूर आले, परंतु त्याच्यानंतर तेही मैदानाच्या बाहेर गेले. आणि आता खेळपट्टीवरती पण पाहतोय गोरेगाव विभागाला बिलॉंग करणारे परेश सावंत आणि त्याचबरोबर भांदरे गावचा सुपरस्टार अमित दसाडे मैदानाच्या आतमध्ये आहेत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय तिलोरे गावाला बिलॉंग करणारे सुशील डाकवळ टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती येताना पहा मिळतील. कॉमेंट्री बॉक्स एंड करून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले समोर आपण पाहतोय लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. 12 बॉल मध्ये अद्यापपर्यंत टीमची धावसंख्या 22 पाहतोय. 22 ला 2. चला, विनंती असणार सुशील आपण मॅचला इथून पुढे लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. अजून पुढे 24 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. डाव कुऱ्हाताचा बॅटर परेश सावंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बाउंड ट्रॅक वरती सुशील. पहिला बॉल लॉफ्ट करायचं होतं, फटका फसलाय स्वतःच्या बॉल मध्ये. सुशील कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान तिथे आपल्याला मिळताना पाहायला मिळते. कॅच होती, अगदी बॉल पर्यंत पोहोचले होते आणि त्यानंतर तिथून पुढे ती कॅच असं वाटलं होतं कंप्लीट केली आहे की काय, परंतु त्यानंतर कॅच ड्रॉप झाली. जीवनदान मिळालं डावकुऱ्या हाताचं परेश सावंतला आणि त्याचबरोबर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाल्या. टीमची धावसंख्या धाबकावती पाहायला मिळते जाऊन पोहोचली म्हणजे 24 या आकड्यावरती 24 धावा. मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुपर 6 मधले हे 6 संघ, टॉप 3 मधला एक संघ मिळालाय. आता दुसरा संघ या मॅच मधून मिळेल.
खोलवर टप्प्याचा बॉल आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळून काढलाय व्हाईट इज लॉंग आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅप झाला. एक धाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न वेगानं झालाय. 2 धावा आपण तिथे पाहतोय. अमित दसाडे डेंजर झोन कडे होते आणि तिथून त्याने 2 धावा कंप्लीट केल्या आणि दुहेरीच्या मदतीने टीमची धावसंख्या ही धापावरती पाहायला मिळाली ती म्हणजे 26 आकडावरती 26. 26 धावा अद्यापपर्यंत म्हणजे पहा गोलंदाजी चांगली होते आणि त्याचबरोबर बॅटिंगही चांगली होते. म्हणजे चांगल्या दर्जाची मॅच. आज कोणताही संघ अगदी म्हणजे कोणतीही मॅच जर पाहायला गेला तर अगदी क्लोज जाताना सर्व या मॅचेस पाहायला मिळतील. कारण का सर्व 6 संघ हे ताकदवान आहेत. 24 टीम मधून हे 6 संघ आपल्याला मिळालेत. षटकातील पुढचा बॉल. ओहो यावेळेला टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय आउटसाइड डॉप टाकण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एका धाब्याने टीमची धावसंख्या 27 आकड्यावरती 27 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. 27 धावा अद्यापपर्यंत. सुशील या नावाची चर्चा आपण देखील पाहतो. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा तोही खेळतो. ओहो यावेळेला आपण पाहतोय खोलात टाकला होता, शफल झाले होते, ऑन ला खेळायचा होता. यष्टांच्या अगदी बॉल आपण पाहतोय वरून जाताना पाहा मिळाला आणि त्याच वेळेला आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये सुशीलने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. एक विकेट आपल्या नावावरती पाहायला मिळाली होती आणि आता याही षटकामध्ये विचार केला तर त्याने अद्यापर्यंत धावा खर्च केला त्या म्हणजे 5. 3 बॉलचा खेळ त्यांनी अद्यापर्यंत हाताळलाय. त्यामुळे आता कशा पद्धतीचा खेळ होईल तेही पाहावं लागणार आहे. षटकातील पुढचा बॉल खोलात टाकला होता, समोरच्या दिशेने घेऊन काढल्या. तिथे पण पाहतोय क्षेत्ररक्षण थोडेसे खराब होताना पहा मिळते. पहा तुमचा आज जर दिवस नसला ना तरी बॉलचा विचार केला ना तोही आपल्याला सातत्याने तुमच्याकडे येताना पहा मिळतोय. याच खेळाडूने मागच्या षटकामध्ये तो अगदी चौकार सोडला होता आणि याच वेळेला थोडेसे फंबल सुद्धा होताना पहा मिळाले. परंतु स्वतःला सावरावं लागेल कारण का स्पर्धा फार मोठी आहे. प्रेशर सर्वांवरती आहे. परंतु प्रेशर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने हँडल करावं लागेल. तालुक्याची स्पर्धा आहे, ग्रामीण खेळाडू एकत्रित जाणारी स्पर्धा आहे. मानाचा करंडक तोही आपल्याला पाहायचा संध्याकाळच्या सत्रामध्ये. समोर टीमचे कॅप्टन अमित दसाडे. हो हो चेंज ऑफ द पेस पाय मिळाला. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय बाहेरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. व्हाईट बॉलचा इशारा येताना पहा मिळतोय. लेग कटर टाकण्याचा प्रयत्न तिथे राहिला होता सुशील यांचा आणि त्याचबरोबर टप्पा पडल्यानंतर बॉल बरेचसा बाहेर गेला आणि त्या कारणाने पंच बाळा इकाळे सर मॅन फ्रॉम कल्याण यांचा इशारा व्हाईट बॉलचा येताना पाहा मिळाला. अतिरिक्त धावणे टीमची धावसंख्या 29 आकड्यावरती 29 ऑन बोर्ड आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला लेग कटर होता, आडव्या बॅटने खेळायचं होतं. आपण पाहतोय डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मध्ये आतमध्ये थोडीशी फंबलिंग थोडीशी पुन्हा एकदा पाहा मिळाली आणि पुन्हा एकदा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पहा मिळाला. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसऱ्या मधीला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे अद्यापपर्यंत 31 आकड्यावरती 31. अद्यापर्यंत बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे आपण पाहतोय 5 शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. म्हणजे 17 मध्ये धावा बनवल्यात अद्यापर्यंत 31. षटक क्रमांक 3 मधील हा शेवटचा बॉल आपण पाहतोय राईट टाइम ओव्हर द विकेटने. पुढचा बॉल. हो हो टप्पा पडल्यानंतर पाहतोय अनइव्हन बाउन्स मैदानाच्या आतमध्ये उसळी घेणारा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक तिसरा इथून पुढे येईल संपुष्टात. 18 बॉलच्या खेळानंतर टीमची धावसंख्या पकडते पाय मिळते ती म्हणजे 31 आकड्यावरती. छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण पाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये घेऊन यायचंय. तो ड्रिंक्स ब्रेक आपण कंप्लीट केल्यानंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळणार आहोत. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. तोपर्यंत आपण घेऊया छोटासा डीजे ब्रेक. वळणार आहोत जिथे आपण तो ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट करणार आहोत. मी पुन्हा एकदा दोन्ही टीमचं लक्ष वेधून आपण इथून पुढे मॅचला आता लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. टीम आकृती 11 रिपोली या टीमला विनंती असणार आपण त्वरित मॅचला इथून पुढे सुरुवात करून घ्यायची आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण पाहतोय 70,000 रुपये आकर्षित करणार करंडक आपण पाहतोय. मग मालिकावीरसाठी बाईक असेल,
बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी आपण जर पाहायला गेलं तर सायकल असेल, विजेता संघ मालकांसाठी सोन्याची चैन असेल आणि प्रेक्षक वर्गांसाठी देखील सोन्याची अंगठी आणि त्याचबरोबर ॲक्वा आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर या स्पर्धेकरिता ज्यांच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना टी शर्ट पुरस्कृत केले गेले, त्या या विभागामधील एक दमदार नेतृत्व सन्माननीय विशालभाई टेंबे यांच्या वतीने हे संपूर्ण खेळाडूंना टी शर्ट हे प्रस्तुत करताना पाहायला मिळाले. आणि त्याचबरोबर या भव्य दिव्य दिसणाऱ्या आकर्षित अशा करणाऱ्या चषक करंडक हे ज्यांनी प्रस्तुत केले ते विभा कॉलेजचे सर्व विवेक डेपे सर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे आपण पाहतोय 18 बॉल्स खेळ समाप्त टीमची धावसंख्या तबकावरती पाहायला मिळाली ती म्हणजे 31 आकड्यावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. श्रेयस साल्वी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी षटकातील पहिला बॉल. हो हो, पहिला बॉल आपण पाहतोय थोडासा बाहेरच्या दिशेने वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. पंच सिद्धू पाजी यांच्या माध्यमातून पहा त्यांचे अगदी सांगली जिल्ह्यावरून असलेले मित्र सन्माननीय बंडूजी पवार साहेब यांच्या वतीने सिद्धू पाजी यांना त्या डान्स साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज तिथे आपण त्यांना देणार आहोत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. षटकातील पुढचा बॉल. हो, यावेळेला फटका. त्याच वेळेला आपण पुन्हा एकदा जर विचार केलात ना, तर त्याच खेळाडूकडे बॉल पुन्हा एकदा जाताना पाहायला मिळाला. हे चित्र आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. मग ते इंटरनॅशनलचं क्रिकेट असो किंवा मग टेनिस बॉलचं क्रिकेट असो. जर तुमचा दिवस खराब असेल ना, तर बॉल मग तुमच्याकडेच येताना पाहायला मिळतात. आणि तसंच काहीसं घडतं या मॅचमध्ये. टीमची धावसंख्या ही धावपकडती पाहायला मिळते ती म्हणजे 33 या आकड्यावरती. 33 ऑन बोर्ड आपण पाहतोय. श्रेयस साळवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु इथून पुढे टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे अमित दसाडे. आता इथून पुढे डावाला आकार द्यावा लागेल, धावा बनवावे लागतील. षटकातील पुढचा बॉल. कोलात टाकला होता, आडव्या बॅटने खेळला फटका पण पाहतोय ओव्हर पिच बॉल होता. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. सिद्धू पाची आपल्याला पाहायला मिळत आहेत. सांगली जिल्ह्यावरून आपण पाहतोय रायगड जिल्ह्यामध्ये दाखल झालेत, मानगाव तालुक्यामध्ये अंबरल्याच्या मैदानावरती. आणि संपूर्ण मानगावकरांचं त्याच वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलेला फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतले तिथे ओमकार आहेत सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळतील. त्याचबरोबर व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात नथुरामजी पाचशे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. कोशिंबळे गावाला बिलॉंग करणारे ते मान्यवर, त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. मी विनंती करतो नंदुशेठ वाडवल आपल्या शुभाताने आपण सन्माननीय नथुरामजी पाचशे साहेबांचा शुभ सन्मान आपण करूयात. आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती इंदापूर विभागाचे डॅशिंग व्यक्तिमत्व रणजितभाई मालोरे यांचं देखील पुन्हा एकदा या MGPLच्या वतीने हार्दिक स्वागत. हो, याही वेळा फटका बसलाय. विकेट किपर कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झाली आहे. फिल्डिंगचा दर्जा जर पाहायला गेलात ना, तर तितकासा चांगला राहिला नाहीये. या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर बऱ्याचशा कॅचेस ड्रॉप झाल्यात, बऱ्याचशे चौकार देखील मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. आणि त्या कारणाने टीमची धावसंख्या पकडती पाहायला मिळते म्हणजे जाऊन पोहोचले 41 आकड्यावरती. पहा बॅटिंग करत असताना परेश सावंतचा विचार केलात ना, तर अगदी नशिबाची साथ त्यांना मिळतीये. 3 कॅच त्याच्या ड्रॉप झालेत या इनिंग मध्ये. इथून पुढे फायदा उचलावा लागेल. हो हो, यावेळेला ब्लँक स्ट्रोक घ्यायचं होतं. अगदी विचार केला तर डोळे झापले होते आणि त्यानंतर मग आक्रमण करायचं होतं. एक धाव घेतली आहे. एका धावेवरती थांबावं लागेल. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या एकाच्या मदतीने जाऊन पोहोचले 42 आकड्यावरती. 42 विथ लॉस ऑफ 2 विकेट. मैदानाच्या आतमध्ये परेश सावंत आघाडीला आलेत, परंतु चौकार अजूनही आले नाही आहेत. प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये, कारण स्पर्धा फार मोठी आहे. 10 बॉल वरती वैयक्तिक फक्त 11 धावसंख्येवरती खेळतायत. त्यामुळे आता कुठेतरी सेट झाले असतील. आक्रमकता दाखवावी लागणार आहे. षटकातील आपण पाहतो ते म्हणजे पुढचा बॉल. याही वेळ आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटक क्रमांक 14 इथून पुढे येईल संपुष्टात. 24 बॉलच्या अखेरीस टीमची धावसंख्या 42 आकड्यावरती आपण पाहतोय. 42
10.50च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अद्यापपर्यंत पाहतोय. इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 12 बॉल मध्ये आता कितपत दावा बनवलं जाते बॅटिंग करणारी टीम एसएन कलेक्शन या टीमच्या वतीनं तेही पाहावं लागणार आहे. म्हणजेच नितेशजी तलवडकर साहेबांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि फिल्डिंग करणारा संघ आकृती 11 रेपोली राकेशजी अवध साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना पाहायला मिळतोय आणि टीमची धावसंख्या तपाकवती पाहायला मिळते ती म्हणजे 42 या आकड्यावरती. त्याचबरोबर मॅच क्रमांक 3 आजच्या दिवसामधील दोन्ही टीमच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधेन. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. एका साईडला पाहायला मिळते श्री जगदंब फायटर्स इंदापूर म्हणजे सुमेश माडिक आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रिन्स 11 नवगर म्हणजे रोशन जाधव. दोन टीमच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. जशी षटक क्रमांक 5 सुरुवात होईल आपण इथे येऊन थांबायचं आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो बॉलर दाखल झालाय मनोज शिर्के मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5वा हाताळण्यासाठी टीम आकृती 11 रेपोली या टीमच्या वतीनं समोर आपण पाहतोय टीमचे कॅप्टन अमित दसाडे स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय. मॅच क्रमांक 2 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल आपण पाहतोय पायांचा कोणताही वापर केला गेला नव्हता. अगदी जागेवरून खेळायचं होतं. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न वेगानं राहिलाय. 2 धावा तिथे आपल्याला धावून काढताना पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने टीमची धावसंख्या धाबावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 44 आकड्यावरती 44. षटक क्रमांक 5 इथून पुढे फक्त 11 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पहिली मॅच आपण पाहिली जिथे 59 धावा बनवलं होतं श्री समर्थ कृपा कुरवडे या टीमने आणि त्या धावा तिथे डिपेंड केल्या गेल्या होत्या. त्यामुळे आता सुद्धा धावांचा विचार करता 44 झाल्यात. परंतु इथून पुढे कशा पद्धतीची बॅटिंग होईल तेही पाहावं लागणार आहे. पुढचा बॉल काहीतरी वेगळं करायचं होतं. पेस तितकासा द्यायचा नव्हता. अगदी धीम्या गतीने बॉल हाताळला गेला होता. अमितने बॅट जोरात फिरवली होती. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल पाठीमागच्या दिशेने गली रिजनला ट्रॅव्हल झाला आणि त्याच वेळेला सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली. परंतु आता पुढे परेश सावंतला आक्रमकता दाखवावी लागेल. अग्रेशन मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये मारावे लागतील. कारण षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अद्यापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. षटकातील बॉल क्रमांक 3 आपण पाहतोय. बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज मनोज शिर्के मैदानाच्या आतमध्ये. नवगर गावाला बिलॉंग करणारे खेळाडू. चला विनंती असणारे आपण थोडीशी घाई करा. मॅचला इथून पुढे आपल्याला मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आणि आज फायनलचा दिवस आहे. म्हणजे अंतिम मॅच ती आपल्याला 6 षटकांची अगदी चांगल्या पद्धतीने कंप्लीट करायची याची देखील आपल्याला नोंद घ्यायची आहे. षटकातील आपण पाहतो ते म्हणजे पुढचा बॉल खोलात टाकला होता. आक्रमण करायचं होतं. लॉफ्ट केलाय. खेळाडू येतोय त्याच्या डोक्यावरून बॉल वन बाउन्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता इथून पुढे परत सावंतच्या बॅट मधून चौकार. परेशच्या बॅट मधून चौकार आलाय आणि अशा फटक्यांची आता गरज असणार आहे टीम एस एन कलेक्शन गोरेगाव या टीमला. आक्रमकता दाखवले. षटक क्रमांक 5 चालू आहे. पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतोय बॅटची कडे घेतल्यानंतर बॉल पाठीमागच्या दिशेने वेगाने चाललाय. त्याही वेळेला आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू वेगाने आला. बॉल अडवण्याचा प्रयत्न पाहा मिळाला. अडवला गेला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. टीमची धावसंख्या धबकवरती पाहा मिळाली ती म्हणजे अर्धशतक कंप्लीट झाले. 50 धावा धाबकावरती पाहा मिळतात अद्यापपर्यंत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये पण पाहिलं तर अगदी धावा आल्या त्या म्हणजे 9 आणि त्याच्यानंतर आपण चौथ्या षटकामध्ये 11 धावा आल्या. षटक क्रमांक आता इथून पुढे चालू आहे 5 मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती. अमित आणि त्याचबरोबर पेरसची पार्टनरशिप क्रिएट केली गेली आहे. परंतु आता धावा बनवाव्या लागतील.
याही वेळेला आक्रमण करायचं होतं, फटका फसलाय. त्याही वेळेला खेळाडू वेगाने येतोय. नो मॅन्स लँड टेरिटरी मध्ये बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर 2 धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिसरी ही धाव कंप्लीट होताना पाहायला मिळतीये. एक वन शॉट असणार आहे, याची देखील आपल्याला नोंद घ्यायची आहे. एक धाव आहे ती इथे शॉर्ट आहे, म्हणजे इथे फक्त 2च धावा आता आपल्याला धाबावरती पाहायला मिळतील. 3 धावा घ्यायच्या होत्या आणि त्याच वेळेला थोडीशी घाई झाली. पॉपिन द क्रीज होती, तिला क्रॉस केलं नाही आणि त्या कारणाने 2 धावा हे आपल्याला फक्त कंप्लीट करताना पाहायला मिळतील. दुहेरीच्या धावाने टीमची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 52 या आकड्यावरती. 52 ऑन अ स्कोर कार्ड. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये 52 ला 2 आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 चालू आहे. शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. समोर डावकुरे आताचा बॅटर. हो, याही वेळेला सफल झाले होते. आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु त्याही वेळेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. 30 बॉलचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या ही धावपकावरती 52 या आकड्यावरती आपण पाहतोय, म्हणजे 10.25 च्या सरासरीनं आपण बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. मी पुन्हा एकदा आपण पाहतोय एसएन कलेक्शन टीम आपलं लक्ष वेधेन. आपण ऑरेंज पट्टीच्या पुन्हा एकदा बाहेर बसायचंय. आयोजकांची सूचना येते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अन्यथा तुमच्या टीमला पॅनलाइज केलं जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर ते झाडाजवळ असणारे प्रेक्षक वर्ग आपणास देखील विनंती असणार, आपण देखील ऑरेंज पट्टीच्या थोडंसं मागे बसायचं आहे. ही आयोजकांची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि थोडंसं आपण पालन करा. प्रेक्षक वर्गांमुळे स्पर्धा मोठ्या उंचीवर जाताना पाहायला मिळतात, परंतु थोडंसं रूल्स अँड रेग्युलेशन आपण फॉलो करायचे आहेत. संपूर्ण चित्र आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतो, ते म्हणजे 24 लाईव्ह इव्हेंट्स. रुचिर म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला अगदी पहिल्या दिवसापासून चांगल्या पद्धतीचं लाईव्ह टेलिकास्ट करताना पाहायला मिळतात. खूप चांगल्या दर्जाची क्वालिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला मेंटेन करत ठेवताना पाहायला मिळतात. जावे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज सुमित आवाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. रेपोली गावाला बिलॉंग करणारे हे खेळाडू. पहिला बॉल. हो, पहिला बॉल आपण पाहतोय खोलात टाकला होता विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. एक डॉट बॉल इथून पुढे फार महत्वाचा असणार आहे, कारण का स्लॉग ओव्हरच्या षटकाला इथून पुढे सुरुवात झाली आहे. अमित आता वेगानं बॅट जरूर फिरवतील, परंतु बॅट बॉलचं कनेक्शन होणं ते फार गरजेचं असणार आहे आणि धावा बनवावे लागतील. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल. याही वेळेला फक्त फ्लिक कराय, त्याही वेळेला टायमिंग प्रॉपर होत नाहीये. पुन्हा एकदा बॉल वॅकेंट एरियामध्ये ट्रॅव्हल होईल. ओमकार तिथे आहेत. एक धाव होती, दुहेरीमध्ये कन्व्हर्जन पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धाव्याच्या मदतीनं टीमची धावसंख्या ही धापावरती पाहायला मिळाली ती म्हणजे 54 या आकड्यावरती. 54 विथ लॉस ऑफ 2 विकेट. 54 धावा धापावरती पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. षटकातील आपण पाहतो ते म्हणजे पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर होता, त्याही वेळेला थोडेसे पुढे आले होते आणि बॉलला हुक करायचं होतं. बॅट बॉलचं कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे, कारण अमितच्या बॅट मधून एक षटकार चौकार जरूर आलाय, परंतु यावेळेला कुठेतरी थांबवलंय. पुढचा बॉल. हो, फुल टॉस बॉल पाहायला मिळतोय. फुल टोल वसूल केलाय. खराब पद्धतीचा बॉल. पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल आणि बॉल आउट ऑफ द पार्क. सिक्सर. मॅचला इथून पुढे सुरुवात करून घ्यायची आहे, जिथे टीमची धावसंख्या बघायला पाहायला मिळते म्हणजे 61. पहा, विचार केला तर सुमित आवाज चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत होते. पहिल्या 3 बॉल वरती धावा फक्त 2 खर्च केल्या होत्या, परंतु या वेळेला आपण पाहायला गेला तर अगदी फुल टॉस बॉल पाहायला मिळाला आणि फुल टोल वसूल केलाय. ही स्पर्धा सुपर हिट. येणारा पुढचा बॉल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. समोर आहेत अमित दसाडे. षटकार टोकलाय. फ्री हिटचा बॉल पण पाहतोय. राईट मुहूर्त विकेटने कशा पद्धतीने खेळतील. हो, फ्री हिटचा बॉल. पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा येताना पहा मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर गेलाय बॉल आणि त्याच वेळेला आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा, म्हणजे फ्री हिट अजूनपर्यंत कंटिन्यू असेल आणि टीमची धावसंख्या ही धापावरती पाहायला मिळते म्हणजे 62 या आकड्यावरती. 62.
काही वेळ आपण पाहतोय येस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यष्टांचा वेध जरूर घेतलाय. फ्री हिटचा बॉल होता. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न आपण पाहतोय. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्या. जिथे आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे फ्री हिटचा बॉल होता आणि अमितकडे पाहायला गेलं तर अवेअरनेस होतं. अशाच पद्धतीचा बॉल आपण जर पाहायला गेलं तर इंडिया पाकिस्तानच्या मॅच मध्ये घडलं होतं आणि त्याच वेळेला विराट कोहलीने त्या धावा बनवल्या होत्या आणि अशाच पद्धतीचा आता बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अमितला ते माहिती होतं. फ्री हिटचा बॉल होता. 2 धावा धावून काढल्यानंतर टीमची धावसंख्या 64 या आकड्यावरती 64. 4 बॉलचा खेळ अद्याप पर्यंत पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 6 हे प्रगतीपथावरती आहे. षटकातील पुढचा बॉल. हो यावेळेला आपण पाहतोय बरेचसे सफल झाले होते आणि त्याचबरोबर पंचांचा इशारा आधीच अमितने खेळपट्टी सोडली. विकेट पतन OUT बॅटर आउट. मधील हा शेवटचा बॉल आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा लक्ष वेधेन सुमेश माडिक आणि त्याचबरोबर रोशन जाधव आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी इथे जोडायचंय. पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये आपण टॉस साठी दोन्ही कॅप्टन्सना आपण इन्व्हाइट करणार आहोत. शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 64 आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रुपेश कोंडविलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. पळस गावाला बिलॉंग करणारे हे खेळाडू आपण पाहतोय रुपेश कोंडविलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती आता किती धावांचा टार्गेट असेल तेही पाहावं लागणार आहे. शेवटच्या बॉल वरती आल्या आल्या आक्रमण करायचं होतं. चूक घडलीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार आला आणि टीमची धावसंख्या धापोळवरती पाहायला मिळाली ती म्हणजे 70 या आकड्यावरती. इथून पुढे पाठलाग करायचा तो म्हणजे 71 धावसंख्येचा आणि त्याचबरोबर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणजे मिलिंद शेळके सरांचा आवाज जिथे बोथ कॅप्टन्स आपण इन्व्हाइट करूयात आणि त्यानंतर जशा उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल आपल्याला पुन्हा एकदा मानगाव तालुक्याचा गोड आवाज मिलिंद शेळके सरांचा आवाज ऐकायला मिळेल. करता आपण विनंती करूया दोन्ही टीम्सला. प्रिन्स 11 विपक्ष जगदंब फायटर्स दोन्ही टीमचे कॅप्टन्स आणि त्याचबरोबर ती ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेक करणार आहोत ते डॅशिंग युवा नेतृत्व अर्थातच रणजितभाई मालोरे स्वाभिमानी क्रिकेट असोसिएशन इंदापूरचे संस्थापक त्याचबरोबर ते अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली होती आणि एक चांगल्या दर्जाचे असोसिएशन घडवण्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा मोलाचा वाटा राहिला आहे आणि इंदापूर विभागामध्ये अनेक खेळाडू ज्यांच्या असोसिएशन मधून घडले गेले असे भाई रणजित मालोरे हे देखील या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जाते. दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी रोशन जाधव आणि त्याचबरोबर ती सुमेश माडिक त्याचबरोबर ती दीपक साहेब मोरगावचे पोलीस पाटील भोसले आणि त्याचबरोबर ती दोन्ही दीपक भोसलेकर साहेब या ठिकाणी उपलब्ध आहेत. कॉल असेल टेल हेड इट इज क्या बात आहे. तर शुभ संकेत आहेत प्रिन्स 11 करता. रोशन काय असेल निर्णय? क्षेत्ररक्षण करू. महत्वाची मॅच आहे कारण या मॅच मध्ये जर विन होईल तर टॉप 3 मध्ये जाईल. समोर असेल मिस्टर JPL. काय रणनीती असेल या मॅच करता? रणनीती अशी काही नाही फक्त आम्हाला 2 विकेटची गरज आहे. सुमेश माडिक आणि शैलेश पवार.
हलक्या हाताने यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट त्या ठिकाणी जरूर करण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्या षटकाचा खेळ या दरम्यानच्या कालावधीमध्ये संपुष्टात आलाय. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 6 धावा खर्च केल्या त्या अल्केश शिगवन या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी, अर्थातच एक इकॉनॉमिकल षटक हाताळलं गेलंय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक ज्यामध्ये एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय, तो देखील राहुल ताम्हणकर या बॅटर्सच्या माध्यमातून. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती आपल्याला आकृती 11 रेपोली या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. येस, धन्यवाद. आपण व्यासपीठाकडे वळूया जिथे किशोरजी शिंदे साहेब आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. मी विनंती करतो विशालभाई या आपल्या शुभात आणि आपण या सर्व मान्यवरांचा आपण शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूयात. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अगदी त्यांच्या समोर आलेले संपूर्ण मान्यवर पाहायला मिळतात. दीपकजी भोसलेकर साहेब आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूयात. त्याचबरोबर मूरगावचे पोलीस पाटील दीपकजी भोसलेकर आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूयात. त्याचबरोबर शिंदे मामा इथे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. आपण या त्याचबरोबर महेशजी डेपे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात या स्पर्धेच्या वतीनं. त्याचबरोबर निमेशजी मांजरे साहेब इथे आहेत, त्यांचं देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूयात. सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर जितेंद्र कदम साहेब इथे उपस्थित आहेत, तळेगावचे आहेत, त्यांचं देखील आपण शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. त्याचबरोबर जगन्नाथ करकरे साहेब इथे आहेत, त्यांना देखील विनंती असताना आपण देखील व्यासपीठावरती या. आपले देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करणार आहोत. संपूर्ण मान्यवरांची मांदियाळी आज व्यासपीठावरती पाहायला मिळेल, कारण या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि संपूर्ण विभागावरती या खेळाडूंवरती असणारं प्रेम, या संपूर्ण आयोजनावरती कमिटीवरती असणारं प्रेम आणि सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष असं स्वागत असणार आहे. आपण पुन्हा एकदा बोलूयात कॉमेंट्री बॉक्सकडे. थँक्यू. थँक्यू. पहिल्याच बॉल वरती इथं ब्रेक दिलाय. अर्थातच रुपेश कदम यांना मात्र माघारी जावं लागलंय. पहिला धक्का असेल टीम आकृती 11 रेपोली या संघाला. नवीन बॅटर्स राज सुर्वे मैदानाच्या आतमध्ये. एक उमदा खेळाडू, माणगाव ग्रामीण असोसिएशनचा एक दमदार असा हा खेळाडू आहे. जर आपण पाहिलं तर निश्चितच मुंबई सारख्या ठिकाणी देखील एक चांगल्या दर्जाची फलंदाजी तो सातत्यानं करताना पाहायला मिळतोय. क्रिकेटवरती निस्सीम प्रेम आहे या खेळाडूचं. अफलातून फलंदाजी माणगाव प्रीमियर लीग मध्ये देखील आपण पाहिलं असेल या खेळाडूला. राज या मैदानावरती अंबरलेच्या आपलं राज प्रस्थापित करेल का? उपस्थितांवरती यावेळेस मात्र अमित धसाडे नावाची एक्सप्रेस सुसाट सुटली आहे. बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलाय टीम आकृती 11 ला. राज आले काय आणि राज गेले काय? अफलातून गोलंदाजी राहिली आहे. स्वतः कर्णधार अगदी जर आपण पाहिलं तर SN कलेक्शन या टीमचे अमित धसाडे मागील काही वर्षापासून या खेळाडूने स्वतःला सिद्ध केलंय आणि त्याकरता मेहनत देखील घेतली आहे. नाव आहे अमित धसाडे. अगदी हकेच्या अंतरावरती भांदरे गाव आहे. त्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या भांदरे गावामधून अमित धसाडे येतात. एक अप्रतिम अशी गोलंदाजी ते सातत्याने करत असतात. तर विकेट हॅट्रिक करता पोलीस पाटील भोसलेकर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल अमित धसाडे या गोलंदाजा करता. समोर असेल आयकॉन सुशील ढकवल, कॅप्टन बनाम कॅप्टन. ही बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कोण कोणावर पडणार भारी, अमित की सुशील? ऑन हॅट्रिक चेंडू असेल अमित धसाडेचा. आजच्या दिवसातली पहिली विकेटची हॅट्रिक अमितच्या नावावरती येईल का? वाफलातून बॉल यावेळेस अपील. अशाळभूत नजरेनं गोलंदाज पाहतायत पंचांकडे, पण पंच मात्र आपल्या भूमिकेवरती तटस्थ. तिसरा बॉल डॉट स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळालाय. धावफलकाचा विचार केला तर 6 या आकड्यावरती अक्षरशः स्थिरावलेलं आपल्याला पाहायला मिळतोय, मंदावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळाली.
तदनंतर देखील एक जबरदस्त फटका लॉंग स्टॉपला आउटफील्ड मात्र ते तर्रार चेंडू सीमा पार फरार चौकार. थँक्यू. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. अर्थातच 71चं हे लक्ष्य आहे, हे टार्गेट आहे, ते चेस करायचं आहे. आणि या टार्गेटचा पाठलाग करताना टीम आकृती 11 रेपोली संघ 10 धावा या स्कोर कार्डवरती आल्यात, जमा झाल्यात दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना. याही वेळेस कार्पेटचा साह्य घेत आहे. लॉंग ऑफ रिझमला त्या ठिकाणी प्रोडक्शन चेंडू पर्यंत पोहोचतील. कॅरी केलंय. एकच धाव इथं देखील अर्जित केली जाईल. 5व्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच 11 धावा या धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 हे मार्गस्थ आहे. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावरती आहे. एक प्रतिभावंतन असा हा खेळाडू आहे. अर्थातच ज्याची चर्चा सर्वदूर आपण पाहतोय माणगाव तालुक्यामध्ये पाहायला मिळते. अगदी 12वीची परीक्षा त्या ठिकाणी गेल्या वर्षी तो पास झाला. आणि तदनंतर जर आपण पाहिला तर इतक्या कमी वेळात एका मोठ्या उंचीवरती आपलं नाव त्यांनी स्वतःनं नेऊन ठेवलंय. फार मेहनत घेतली आहे, कष्ट घेतलेत. शिवप्रतिष्ठान असोसिएशनचा भांदरे गावचा तो हिरा आहे. यावेळेस मात्र डाव्या यष्टीवरती टाकलेला चेंडू आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये पंच केलाय. तद्वत मात्र 30 सर्कल मध्ये फील्ड केली जाईल. एक सिंगल त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट केलेली पाहायला मिळते. सिंगल त्या ठिकाणी स्ट्राईक मात्र रोटेट जरूर झाली आहे. आणि तद्वत मात्र 2 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय. 12 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळलं गेलं ते अल्केश शिगवणच्या माध्यमातून, ज्यांनी 6 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये स्वतः कॅप्टन कर्णधार अमित दसाडे आपल्याला पाहायला मिळाले. सलग 2 चेंडूवरती पहिल्या 2 विकेट 2 धक्के दिले. तदनंतर मात्र 6 धावा त्याने देखील खर्च केल्या. दोन्ही गोलंदाजांनी चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. 71चा पाठलाग करायचा आहे टीम आकृती 11 संघाला. आणि त्याकरता एक चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी बिल्टअप करणं फार गरजेचं असणार आहे. एक छोटी भागीदारी बनवावी लागेल. पण तद्वत मात्र नितेश मालोरे गोलंदाजी ट्रॅकवरती पाडू कॉलेज एंड कडून आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक भांदरे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सातत्यानं रणनीतीमध्ये बदलाव, सातत्यानं परिवर्तन करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतील. खरं तर अमित धसाडे जरी या टीमचे कॅप्टन असले ना, तरी या सर्व टीमची मदार जी आहे ना ती या खेळाडूवरती आहे. नाव आहे ज्याचं नितेश मालोरे. फिल्डिंग प्लेसमेंट सातत्यानं बदल करत असताना मैदानाच्या आतमध्ये रणनीती आखताना खळबत रचली जातील. कारण ठाऊक आहे त्यांना ही मॅच किती महत्वपूर्ण आहे, ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. पहिला बॉल घेऊन तिसऱ्या षटकातला नितेश सज्ज झालेत बाडू कॉलेज एंड कडून. समोर देखील राहुल तामणकर आपल्याला पाहायला मिळतोय, सज्ज झालाय, जो सलामीला आलाय. यावेळेस मोठा फटका. वा, चेंडू बराच हवेमध्ये तरंगतोय. प्रोडक्शन परेश सावंत आलेत. पहिला धक्का यावेळेस देखील पाहायला मिळतोय. नितेशनं पहिला बॉल वरती दिलाय. राहुल तामणकरला माघारी जावं लागेल. आणखीन एक ट्विस्ट, आणखीन एक ब्रेक थ्रू टीमला मिळवून दिलाय डीजे मास्टर.
असताना समोरच्या दिशेने फटका केल्याचा तर याही वेळेस फसलाय. फॉलो थ्रू मध्ये नितेश आले. नितेशने झेल टिपलाय. सुशील ढाकवलला जावं लागेल माघारी तंबूच्या श्रेयाला. तर चांगली पकड बनवली आहे टीम एस एन कलेक्शन. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं असेल ना तर या संघानं खरं तर हा अनबिटेबल राहिलेला संघ कालच्या दिवसामध्ये सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला. कालच्या दिवसामध्ये अल्केश शिगवणनं या टीमच्या माध्यमातून साऱ्यांना प्रभावित केलं. सलग 3 मॅच मध्ये तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. आजच्या दिवसातही ही टीम त्याच ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. मॅन इन फ्रॉम ओमकार जांभरे, रेपोली गावाला बिलॉंग करणारा असा हा एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पण आता संघाला गरज आहे, या ठिकाणी धावा बनवाव्या लागतील ओमकारला अगेन्स्ट नितेशच्या. सफल झाले अक्रॉस द लाईन केलेला हा फटका. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोडक्शन त्या ठिकाणी डीपला पाहायला मिळतील. एकच सिंगल याही चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. अर्थातच शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आहे. 3 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय आणि 22 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं लक्ष वेधतो मित्रांनो, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आणि याच माध्यमातून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी रक्तदान महायज्ञ शिबिराचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं. हे रक्तदान महाशिबिर 4 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 रोजी या कालखंडामध्ये आपल्याला या माणगाव तालुक्यामध्ये दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी वार शनिवार, ठिकाण असेल उपजिल्हा रुग्णालय माणगाव, या ठिकाणी आपण जाऊन आपले रक्त त्या ठिकाणी दान करू शकता. आणि निश्चितच त्या ठिकाणी एका गरजू व्यक्तीला एक महत्वाची मदत या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून निश्चितच केली जाईल. मॅच कडे जाऊया जिथं 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 22 धावा या स्कोर कार्ड वरती या धावफलकावरती आपण पाहतोय. निश्चितच त्या ठिकाणी अजून 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. महत्वाकांक्षा जरूर ठेवली असणार आहे बॅटर्सने की अद्याप जरी 22 धावा असल्या ना तरी देखील आपण त्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतो, पोहोचावं लागेल. जर या टीमला खऱ्या अर्थाने या स्पर्धेतलं आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल, चॅम्पियन्स बनायचं असेल, तो बहुमान या करंडकावरती आपल्या टीमचं संघमालकाचं नाव जर कोरायचं असेल तर इथं झोकून द्यावं लागेल. या विपरीत परिस्थितीमध्ये संघर्ष करावा लागेल, लढावं लागेल, भिडावं लागेल आणि या माणगाव तालुका ग्रामीण प्रीमियर लीग मिळालेल्या संधीचं या प्लॅटफॉर्मचं सुवर्ण सोनं करावंच लागेल. ओमकार जांभरे ज्याच्याकडे क्षमता आहे, जिद्दी खेळाडू म्हणून ज्याला पाहिलं जातं, मात्र आज त्याला एक्झिक्युशन द्यावं लागेल. परीक्षा आहे, एक अग्नि परीक्षा, त्या अग्नि परीक्षेला सामोरं जावं लागेल. एका मागोमाग लागलेले 4 धक्के, त्या धक्क्यातून सावरावं लागेल. अमित दसाडे पुन्हा गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत. अमितची गोलंदाजी मात्र अगदी तिखट मारा करणारी आहे. अशी गोलंदाजी खेळण्यात ते समर्थ ठरणार का? पहिला बॉल फेस करताना पोलंड डिलिव्हरी यावेळेस पायावर जाऊन चेंडू अदलताना पाहायला मिळतोय. वा, लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव या दरम्यान अर्जित केली जाईल. अप्रतिम खेळाडू आहे. का अमितची चर्चा होते हे सातत्यानं त्यानं दाखवून दिलंय. अक्षरशः अगदी लहान मोठ्यांपासून थोरांपासून साऱ्यांना ज्याच्या गोलंदाजीनं वेड लावलंय ना, असा हा एक गुणवान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भांदरे गावाचं नाव रोशन करत असताना, आपल्या वडिलांचं नाव रोशन करत असताना आणि क्रिकेटच्या मैदानात स्वतःला सिद्ध करत असताना सिद्ध केलंय. आज उगीचच प्रसिद्ध झालेला नाहीये हा खेळाडू. अगदी सातत्यपूर्ण कामगिरी, जबरदस्त व्हेरिएशन्स, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं
24 धावा दरम्यानच्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. या धावफलकावरती निश्चितच ओमकार जांभरे बराचसा प्रेशर, बराचसा दबाव, बराचसा ट्रेस त्या ठिकाणी हँडल करावं लागेल. स्ट्रगल तर करावं लागेल. जर तुम्हाला गुगलवर यायचं असेल तर हा स्ट्रगल फार महत्वाचा आहे. वा, उचली घेणारा चेंडू कुठल्या स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर ओमकार अगदी जो खेळण्याकरता समर्थ ठरलाय. तिसरा बॉल डॉट बॉल स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी, अगदी पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या, 2 महत्वाच्या विकेट्स प्राप्त केल्या. इथं देखील तशीच कामगिरी, 3 चेंडू फेकत असताना फक्त 2 धावा खर्च करतोय. समोरच्या दिशेने लॉंग ऑन द रिझन मध्ये फटका सजवलाय. त्या ठिकाणी अल्केश जरूर असणार आहे. एकच सिंगल पाहायला मिळते. अक्षरशः धावांसाठी या दोन्ही बॅटर्सना धावा धाव करावी लागते. दमछाक झाली आहे बॅटर्सची. हा 71 धावांचा डोंगर चढत असताना मात्र पार करावा लागेल, कारण ही स्पर्धा मोठी आहे, हा प्लॅटफॉर्म मोठा आहे. आज तुम्हाला फक्त तुमचा गाव नाही तर संपूर्ण तालुका, जिल्हा तुम्हाला पाहतोय आणि त्याच कारणानं ही मिळालेली संधी आहे. त्या संधीचं सोनं करा. एक जबरदस्त परफॉर्मन्स तुमच्याही माध्यमातून तुमच्या टीमला, तुमच्या संघ मालकांकरता देणं गरजेचं आहे. पुढील बॉल असेल ओंकार करता अमित धसाडेचा. वा, याही वेळेस वेग पहा, भन्नाट वेग पाहायला मिळतोय. एक सिंगल पुन्हा एकदा अक्षरशः जखडवून ठेवले गोलंदाज अमितनं दोन्ही बॅटर्सना. कुठलीही जागा बनवून देतच नाहीये. कुठलाही मोठा फटका अद्याप या 5 बॉल मध्ये आलेला नाहीये. शेवटचा बॉल आपण पाहतोय अमित धसाडेचा. 4थं षटक हे प्रगतीपथावरती, 4थं षटक हे मार्गस्थ असताना अंबरला एंड कडून अगदी तिखट मारा केलाय. 4 महत्वाचे फलंदाज गारद केले. तदनंतर मात्र कुठेही मॅच मध्ये आकृती 11 रेपोली संघ परतताना आपल्याला पाहायलाच मिळत नाहीये. 26 या आकड्यावरती हे धावफलक स्थिरावलेलं, स्तब्ध झालेलं, मंदावलेलं आपण जरूर पाहतोय. याही वेळेस फटका हवेमध्ये पाहायला मिळतोय. फसलाय प्रोडक्शन, चेंडू खाली. अल्केश शिगवन इथं सोपा झेल सुटला जातोय, निसटला जातोय. त्यांच्याही माध्यमातून एक संधी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. आणि तद्वत मात्र जर विचार केला ना तर 12 बॉलचा खेळ आता मात्र बाकी असेल. 43 धावांची गरज असणार आहे टीम आकृती 11 संघाला. हा सामना जिंकण्याकरता 12 चेंडू 43 धावांची गरज. अर्थातच एक चांगली बढत त्या ठिकाणी मिळवली आहे. आणि या मॅच मध्ये लीडिंग करताना आपल्याला पाहायला मिळते टीम SN कलेक्शन गोरेगाव. अर्थातच जर विचार केला आपण तर सोन्याच्या वाडी गावचे नितेश तलवटकर NT, त्यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये कालच्या दिवसभर मध्ये जर आपण पाहिलं तर कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये प्रभावित केलं अक्षरशः या टीमनं. एक युनिटी म्हणून ही टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळते. जसं आपण म्हणतो ना, टीम वर्क्स मेक अ ड्रीम वर्क्स. त्यांचं ड्रीम आहे आणि स्वतःवरती त्यांनी विश्वास दाखवलाय. बिलीव्ह अँड अचीव्ह. आता मात्र अचिव्हमेंट कडे ते चाललेले आहेत. त्यांची अचिव्हमेंट असणार आहे ती म्हणजे या अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी वरती, या मानाच्या करंडकावरती आपल्या टीमचं नाव त्या ठिकाणी कोरण्याकरता ती निघाली आहे. रोहन दसाडे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती अवतरतील. भांडारी गावचा आणखीन एक सितारा या गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचसे खेळाडू त्यांचा जर आपण विचार केला तर शिवप्रतिष्ठान असोसिएशन, त्याचबरोबर ती शंभूराजे प्रतिष्ठान असोसिएशन मधील आपल्याला पाहायला मिळतील. 28 धावा स्कोर कार्डवरती 43 ची गरज असणार आहे. 12 बॉल. 10 11 11 6 6 28 ऑन अ बोर्ड आपण पाहताय. बघा, आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी नसल्या कारणानं बरीचशी गडबड तुमची देखील होत आहे. सातत्यानं त्या ठिकाणी आपला स्कोर कार्ड अपडेट केला जातोय. पहिल्या षटकामध्ये 6, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 6, तिसऱ्या षटकामध्ये 10 आणि चौथ्या षटकामध्ये
6 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 28 धावा या ठिकाणी या स्कोर कार्ड वरती. रोहन दसाडे षटक क्रमांक 5 हे फेकण्याकरता दाखल झालाय. चला स्पीडअप करा विनंती असेल नितेश. रोहन गोलंदाजी ट्रॅक वरती बाडू कॉलेज एंड कडून. समोर असेल ओमकार. श्रेयस साळवी आणि ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. स्ट्राईक श्रेयस. पुढील बॉल. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस. अपड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहेत. जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत मात्र त्या ठिकाणी कमिटीच्या माध्यमातून एक सूचना आली आहे. टीम एस एन कलेक्शन आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी नाही आहे. जर 12वा प्रतिनिधी जर 2 मिनिटाच्या आतमध्ये दाखल झाला नाही तर तुम्हाला 2 रनांची त्या ठिकाणी पेनल्टी दिली जाईल. सातत्यानं आपणास कमिटीच्या माध्यमातून सूचित केले जाते आपण दुर्लक्ष करत आहात. येणाऱ्या टीम्सना देखील हीच सूचना असेल. तुम्हाला सातत्यानं वॉर्निंग सूचना दिली जाणार नाहीये. चला रोहनचा पुढील बॉल. वा चांगला बॉल आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू अगदी ऑफसाइड दिशेनं काढलाय. आउट ऑफ दी ऑफ गेला आणि एक डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते आहे. अर्थातच आमचे गुणलेखक अगदी इत्तमभूत माहिती या प्रत्येक मॅचची आमच्यापर्यंत पोहोचवतायत असे समीरजी पवार माइंड फ्रॉम ताम्हणे आपल्याला पाहायला मिळतील. 30 धावा धावफलकावरती. फटका हवेमध्ये अलकेश शिगवणच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा षटकार. डीजे मास्टर्स 9 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक असणार आहे. 35 धावांची गरज. 9 चेंडू मध्ये 35 धावा बनवाव्या लागतील. 36 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. 35 ची गरज असणार आहे टीम आकृती 11 रेपोली या संघाला. आणखीन एक चांगला स्ट्रोक. अरे वा बॅटनं वा मिडल ऑफ द बॅट प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमा पार. बॅक टू बॅकचा दूसरा षटकार. डीजे मास्टर्स बॅक टू बॅक 2 षटकार. वा क्या बात आहे. श्रेयस साळवी अफलातून फलंदाजी करतोय. आपल्या टीमला विजयाच्या दिशेने नेण्याकरता धडपडतोय मैदानाच्या आतमध्ये. सलग 2 षटकार आले. तदनंतर 42 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल 29 धावांची गरज असणार आहे ही मॅच. आणि या मॅच वरती विजय मिळवण्याकरता यावेळेस मात्र पंचांचं बोर्ड कशाकडे आहे. श्रेयस साळवीला जावं लागेल. ही खेळपट्टी हे मैदान सोडून माघारी. डीजे शेवटचा बॉल असेल अर्थातच रोहन या गोलंदाजाचा. 2 षटकार जरूर आले पण तदनंतर एक चांगल्या पद्धतीचा कमबॅक पाहायला मिळाला. अगदी कोलात टाकलेला तो बॉल होता आणि तो खेळून काढणं कुठेतरी असमर्थ ठरले. एस एन कलेक्शनचे ओनर एनटी कॉम्बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. थोडंसं प्रेशर जरूर आहे चेहऱ्यावरती. हलकीशी नाराजगी 2 षटकार गेल्यानंतर. पण एक मायेचा हात मोनीजी टेंबे यांनी फिरवलाय त्यांच्या पाठीवरून. त्यांना कुठेतरी थोडं मोटिवेट केलंय. पहिला मॅच आहे. क्रिकेट आहे. 7 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अक्षय आलेत. अगदी पहिल्या पूर्वार्धात जर पाहिलं ना तर अक्षयची खूप दमछाक झाली आहे. अगदी मैदानाला एक संपूर्ण गिरकी मारली अक्षयनी.
एक चांगलं युटिलायझेशन टीमच्या माध्यमातून त्यांचं देखील केलंय. क्षमता आहे या खेळाडूकडे मोठे फटके खेळण्याची. टॅप शॉट या दरम्यान फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग प्लेसमेंट. वा शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. क्या बात आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 29 धावांची गरज आहे. इथं मात्र प्रति हल्ले चढवावे लागतील. मोठमोठे बिग हिट खेचावे लागतील अक्षय ढेपेला आणि त्याच्याबरोबर ती ओमकार जांभरे या जोडीला. कोण असणार आहे अर्थातच या मॅचचा आणि दुसरा टॉप 3 मध्ये जाणारा संघ टीम SN कलेक्शन की कृती 11 रेपोली. तत्पूर्वी आपण घेऊया छोटासा एक डी डीजे. चला जाऊया मॅच कडे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 29 ची गरज असणार आहे. तर ओमकार जांभरे यावेळेस मात्र ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. 29 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती सोमेश देवघरे आलेत. सोमेश दरम्यानच्या कालावधी मात्र एक क्या बात आहे. पारितोषिकांचे आता मात्र उधळण होईल. ओमकारने 6 चेंडू मध्ये जर 29 धावा ठोकल्या तर युवा डॅशिंग नेते मोनिश टेंबे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. एक भरघोस पारितोषिक या स्पर्धेला जसं अगदी ही स्पर्धा पुढे जाईल तस तशी येताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. 6 बॉलचा खेळ बाकी. 29 धावांची गरज. सोमेश आलेत निघालेत अंबरलँड कडून पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल वरती करायचं होतं वार. वार गेलाय फुका ओमकारचा कारण तिथं अडबे आलेत नितेश मालोरे आणि खिन एक धक्का. पाच बॉलचा आता मात्र खेळ बाकी आहे. मनोहर शिर्के नवीन बॅटर्स येतील. नवीन बॅटर्स मनोहर शिर्के आपल्याला पाहायला मिळतील. समोर सोमेश अप्रतिम गोलंदाजी त्यांनी साकारली आहे. तर 2000चं पारितोषिक 5 षटकार ठोका 2000 जिंका मोनिश टेंबे यांच्या माध्यमातून. पारितोषिक मोठी येत आहेत पण त्या ठिकाणी फलंदाज मात्र तेवढी दाद देताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. एक सिंगल आली आहे. 28 ची गरज असणार आहे. 4 बॉलचा खेळ इथं मात्र बाकी असणार आहे. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी एक जबरदस्त युनिट आपल्याला पाहायला मिळतोय. टीम SN कलेक्शन गोरेगाव या टीमचं अर्थातच नितेश तलवडकर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये यावेळेस बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू फरार होईल. अलोंग विथ कार्पेट सीमा पार जाईल. चौकार येताना पाहायला मिळेल. चला 3 बॉलचा आता मात्र खेळ बाकी आहे. 24 ची गरज असणार आहे. अक्षय ढेपे अगदी चांगले आक्रमण करताना त्या ठिकाणी परेश सावंत काउ कॉर्नर रिझनला आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. एक सिंगल आली आहे आणि आता मात्र 23 ची गरज असणार आहे. येणारे 2 बॉल शिल्लक आणि टॉप 3 मध्ये जाणारा दुसरा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती NT यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कुठेतरी आता मात्र चेहऱ्यावरती थोडस स्मित हास्य उमटलेलं आपल्याला पाहायला मिळते. नितेश तलवडकर यांचं स्वागत. हार्दिक हार्दिक अभिनंदन. एक प्रेमळ स्वभाव ज्यांचा गोड स्वभाव असे आमचे NT प्रत्येक आणि फायनल मारण्याकरता शुभेच्छा आलेत मोनिशजी टेंबे यांच्याकडून.